मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये आहेत। बांद्राच्या सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते सध्या उपस्थित होते, मात्र दोघांमध्ये कुठलीही भेट झालेली नाही। दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम या ठिकाणी झाले। तब्बल 2 तासांनंतर आदित्य ठाकरे हे सोफिटेल हॉटेलमधून निघाल्याचं कळतं आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट, आता आदित्य ठाकरे हे सोफिटेल हॉटेलमधून निघालेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, साधारणपणे आदित्य ठाकरे हे किती वेळापासून या ठिकाणी सोफिटेलमध्ये होते, किती वेळापूर्वी ते निघालेले आहेत, त्यांच्या समवेत कोणी होतं का आणि काय त्यांचा कार्यक्रम होता? नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर त्यांचा असा शेड्यूल कोणताही कार्यक्रम नव्हता, मात्र ते वैयक्तिक कामासाठी कार्यक्रमासाठी ते हॉटेल सोफिटेल म्हणजे बीकेसी मध्ये असलेल्या हॉटेल सोफिटेल मध्ये आलेले होते। जवळपास 6:30-7च्या दरम्यान ते या हॉटेलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याच हॉटेलमध्ये आलेले होते। प्रथमतः दोघांची चर्चा होत असल्याच्या ज्या बातम्या होत्या त्या समोर येत होत्या, मात्र जर नंतर पाहायला गेलं तर भाजपच्या सूत्राकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली होती की एकंदरीत आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे 2 वेगवेगळे कार्यक्रम आहेत। 2 वेगवेगळे कार्यक्रमाच्या निमित्तानं ते दोन्ही जे नेते आहेत ते एकाच हॉटेलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र जर आतली स्थिती पाहिली तर सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार पाहायला गेलं तर अजूनही दोघांची आतमध्ये भेट झालेली नाही। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे जे आहेत ते हॉटेल सोफिटेल मधून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। ते सध्या एकटेच होते, मात्र आतमध्ये जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून सुद्धा आतमध्ये आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर महत्त्वाची अपडेट आताची हीच म्हणावी लागेल की आदित्य ठाकरे हे आता सोफिटेल मधून बाहेर निघालेले आहेत, तर मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत ते अजून सुद्धा हॉटेल सोफिटेलमध्ये आहेत आणि अवघ्या थोड्याच वेळात म्हणजे त्यांचा तापा लागलेला अवघ्या थोड्याच वेळात ते सुद्धा बाहेर येण्याची शक्यता आहे। नंदकिशोर, हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये थांबलेत अशी बातमी आल्यानंतर स्वाभाविक एक राजकीय चर्चा सुरू झाली, कारण अर्थातच याला पार्श्वभूमी आहे ती अलीकडच्या काही राजकीय घडामोडींची। साधारणपणे किती वेळासाठी आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी होते? नक्कीच आदित्य ठाकरे हे 6:30 ते 7च्या दरम्यान हॉटेल सोफिटेल मध्ये आलेले होते आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे जवळपास 7:30 ते 7:45च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ते हॉटेल सोफिटेल जवळ आलेले होते। म्हणजे जर विचार करायला गेलं तर जवळपास 2.5 ते 3 तास हे दोन्ही नेते ह्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे। मात्र अलीकडच्या जर काळात बघितलं तर अधिवेशनात काळात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली होती। त्यानंतर जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांनी एक मिस्टर टोला सुद्धा लागवलेला होता। जेव्हा अधिवेशनाच्या पायऱ्यावरती त्यांचं स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरती होते तेव्हा तुम्ही आम्हाला ऑफर दिली म्हणून मी तुमचं स्वागत करण्यासाठी थांबलो असा टोलाही लगावलेला होता। त्यामुळे अलीकडच्या या संपूर्ण घडामोडीनंतर ही दोन्ही वेगवेगळे जरी कार्यक्रम असले तरी एकाच हॉटेलमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळते। बरोबर आहे, त्यामुळे अर्थातच आजच्या या योगायोगाला ही सगळी पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि त्यामुळे अर्थातच ही पार्श्वभूमी जोडून आजच्या या घडामोडीकडे बघितलं जाते। धन्यवाद नंदकिशोर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।